फायरवॉल. तर हे फायरवॉलचं एकदम इथे दिसलं नाही तर कॅटेगरीमध्ये जाऊन लार्ज आयकॉनला जायचं, त्याच्यात खाली जायचं, विंडोज डिफॉल्ट. विंडोज डिफेंडर. हा, आता इथे टर्न विंडोज डिफेंडर ऑन अँड ऑफला केलं आपण क्लिक. आता इथे क्लिक आहे आणि याचं क्लिक काढून आपण इथे क्लिक करून टाकू. ठीक आहे, टर्न ऑफ डिफेंडर दोन्ही ठिकाणी, त्याला ओके केलं. त्याच्यानंतर इथे ऍडव्हान्स सेटिंग आहे. ठीक आहे, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं. हा, तर ऍडव्हान्स सेटिंग मध्ये इथे विंडोज डिफेंडर फायरवॉल प्रॉपर्टीज आहे, हे याला क्लिक करायचं. हा, इथे पण ऑफ आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मग हा जो खाली डेट अँड टाइमचे जसं शो एडन आयकॉन आहे ना, याला क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये हा जो सिम्बॉल आहे विंडोज सिक्युरिटीचा, त्याला क्लिक करायचं. याच्यामध्ये व्हायरस अँड थ्रेट प्रोटेक्शन जे आहे या बटनला क्लिक नाही करायचं, वरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि सगळ्यात खाली आहे मॅनेज सेटिंग. तर मॅनेज सेटिंगला क्लिक केलं इथे रिअल टाइम प्रोटेक्शन ऑन झालं, त्याला ऑफ करून द्यायचं. तो आर यू शुअर म्हणतो येस. ठीक आहे, हे जे सगळे बटन्स आहेत ते ऑफ पाहिजे. आता म्हणजे व्हायरस प्रोटेक्शनला ऑफ करावं लागतं आपल्याला अँटीव्हीडीएम इन्स्टॉल करायच्या आधी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ऍडव्हान्स शेअरिंग ऑप्शन्स आहेत. तर आपण हे सॉफ्टवेअरच्या शॉर्टकटला प्रॉपर्टीज मध्ये जाऊन ओपन फाईल लोकेशन करायचं आणि याच्यात एडीव्ही शेअर नावाची फाईल आहे. तर कीबोर्डवर एडीव्ही टाईप केलं पटकन की त्या फाईलवर आपण जाऊ शकतो. आणि हे एडीव्ही पटकन टाईप करायचं. तू जर का पहिले ए प्रेस केलं, मग डी प्रेस केलं, मग व्ही प्रेस केलं, तर तो ए डी आणि व्हीच्या फाईलवर जातो. पण एडीव्ही फास्ट टाईप केलं बरोबर तो ऍडव्हान्स शेअरवर आला. ठीक आहे, आता माझं एनीडेज बंद झालं कारण की जर 5 मिनिटांनी बंद होतं ना, मी आता पुन्हा रिक्वेस्ट पाठवतो तर तू येस कर त्याला. हा, आता हे ऍडव्हान्स शेअर मी ओपन करतो. हा, हे झालं. इथे नेटवर्क डिस्कवरी ऑन पाहिजे, प्रिंटर अँड फाईल शेअरिंग हे ऑन पाहिजे. ठीक आहे, मग ऑल नेटवर्क्सला क्लिक करतो मी. हे पाहे फोल्डर शेअरिंग ऑफ आहे, याला ऑन केलं मी. ठीक आहे, आणि 128 बिट इन्क्रिप्शनच्या जागी 4056 बिट इन्क्रिप्शनला क्लिक करायचं. आणि पासवर्ड प्रोटेक्टेड शेअरिंगला ऑन आहे, तर बाकी सगळं ऑन करायचे पण याला ऑफ करायचं, पासवर्ड प्रोटेक्टेड. आलं लक्षात? आता हे मी बंद करून टाकतो. त्याच्यानंतर अजून एक सेटिंग असते इथे एसीसी सेटिंग. एसीसी सेटिंगला फाईल आपल्या सॉफ्टवेअरच्या फोल्डरमध्ये आहे, तिला रन करायचं. आता हे जे आहे हे सगळ्यात खाली पाहिजे. ओके, म्हणजे अँटीव्हीडीएम इन्स्टॉल करायच्या वेळेला एवढ्या गोष्टी कराव्या लागतात पहिले. ठीक आहे, आणि हे सगळं झाल्यानंतर आता एकदा आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट झालं ना, आता मी रिक्वेस्ट पाठवली, तू ऍक्सेप्ट कर. झालं. आता अँटीव्हीडीएम इन्स्टॉल करायसाठी अजून एक प्रोसिजर आपली बाकी आहे. तर त्याच्यात काय करायचं पहा. इथे सीएमडी लिहायचं. तुझा मोबाईल खरखर खूप वाजतोय, काही हलवतोय का तू सारखं? मोबाईल स्टेडी ठेव हा, कारण खरखर आवाज येतो. अच्छा, बरं. आता इथे सीएमडी वर गेल्यानंतर इथे रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर आलं, दिसतंय ना? हे रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटरला क्लिक करायचं. तर हे सुरू झालं. ठीक आहे, आता इथे आपल्याला लिहायचं बीसीडी एडिट. हा, एक मिनिट. हा, बीसीडी एडिटची जी कमांड आहे ती मी एकदा पाहून घेतो, मला लक्षात नाही येते. बीसीडी एडिट /set आता हा बॅकस्लॅश असतो. हा लक्षात ठेवायचं. तिरपी रेष जी असते याला म्हणायचं बॅकस्लॅश.
त्याच्यानंतर मग टेस्ट सायनिंग ऑन, इथे लिहायचं टेस्ट SIGNING टेस्ट सायनिंग ऑन. हे लिहून एंटर केलं तर काय होतं, हे प्रोटेक्शन सगळे निघून जातात त्या कॉम्प्युटरचे आणि मग एनटीव्हीडीएम व्यवस्थित इन्स्टॉल होऊन जातं. ठीक. त्याच्यानंतर अजून एक स्टेप आपली राहिली आहे, काय बरं. आता हे पहा, इथे एनटीव्हीडीएम कम्प्लीट करण्यासाठी आपण पहिल्यांदा सी ड्राईव्हवर फाईल कॉपी करून पाहिजे. हा, कॉपी सी ड्राईव्हवर जर डायरेक्ट झाली नाही, हा, आता आपण इथे पेस्ट केली तर तो कंटिन्यू विचारतोय. त्याने कंटिन्यू नको विचारायला, डायरेक्ट पेस्ट झाली पाहिजे. याचा अर्थ हे ऍडमिनिस्ट्रेटरची परमिशन मागतोय. तर ते आपल्याला सेटिंग करायचं. त्याच्यासाठी आपण काय करू, राईट क्लिक करू, इथे रनला जाऊ, इथे लिहू REGEDIT रेगडिट, ओके. हा स्क्रीन ओपन झाला. हे जे आहे हे चांगलं भरपूर मोठं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला क्लिअर दिसतं. हा, आणि याच्यात सगळ्यात वरती आपल्याला जायचं आहे आणि H लोकल की मशीन जे आहे त्याला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये जाऊन सॉफ्टवेअरला क्लिक करायचं. हे जे असतं ना इथे सॉफ्टवेअर मध्ये गेल्यानंतर मायक्रोसॉफ्ट, आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये गेल्यानंतर खाली असतं विंडोज. ह्या विंडोजला क्लिक केलं. ठीक आहे. विंडोजला क्लिक केल्यानंतर याच्यात असतं करंट व्हर्जन. मी सी दाबलं, लगेच करंट व्हर्जन पर्यंत आले. मग करंट व्हर्जन मध्ये गेल्यानंतर दाबायचं पॉलिसीज. तर असं खाली खाली जाण्यापेक्षा पी दाबायचं. पी दाबलं की पी वर आलो. इथे पॉलिसीजला क्लिक केलं आणि पॉलिसीज मध्ये आता आपल्याला सिस्टीमला क्लिक करायचं आणि सिस्टीम मध्ये राईट साईडला पहा अनेबल LUA ऑप्शन आहे. अनेबल LUA वर एंटर करून याच्यात इथे 1 असतं त्याला 0 करायचं आणि याला ओके करायचं. आता कॉम्प्युटर आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल. कॉम्प्युटर रिस्टार्ट केलं की ते ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये जाईल आणि कॉम्प्युटर जर ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये गेलं तर कधी कधी काय होतं, हे सिम्बॉल्स दिसत नाही. तर मग काय करायचं, हे एनिडेस जे आहे, काय आपल्या कस्टमरला कधी कधी एनिडेस कसं लावायचं ते नाही समजत, कारण त्याला डेस्कटॉप दिसणार नाही ना, हे सिम्बॉल दिसणार नाही. म्हणून आपण डिस्क पीसी मध्ये जाऊन डी ड्राईव्हवर एनिडेस्क पेस्ट करून द्यायचं. ठीक आहे. आता इथे एनिडेस्क आलं. आता तू काय कर, त्यांना कॉल कर, त्यांना म्हणा आम्ही कॉम्प्युटर आता रिस्टार्ट करतोय आणि कॉम्प्युटर रिस्टार्ट केलं तर हे सिम्बॉल दिसणार नाही. या सिम्बॉलचे पण बॅकअप आपण घेऊन घेऊ. तर मी इथे कंट्रोल ए करतो. कंट्रोल ए ने सगळे कॉपी झाले, पण त्यातलं धिस पीसी, नेटवर्क, रिसायकल बिन आणि कंट्रोल पॅनल हे कॉपी नाही होत. तर तेवढे मी अनसिलेक्ट केले आणि पुन्हा मी राईट क्लिक करून याला कॉपी करून घेतोय. ठीक आहे. आता याला कॉपी केलं, धिस पीसी मध्ये गेलो, डी ड्राईव्हवर गेलो आणि इथे मी राईट क्लिक करून एक नवीन फोल्डर बनवतो, न्यू फोल्डर. तिथे लिहितो डेस्कटॉप. सगळे डेस्कटॉपचे सिम्बॉल आहेत की नाही, आणि आजची तारीख आहे 5/11/25. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे सगळे पेस्ट करून देतो. म्हणजे आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्यानंतर कधी कधी ते सगळे सिम्बॉल्स गायब होतात, तर त्याचा बॅकअप आपण घेऊन घेतला. ठीक आहे. आता ते सगळे इथल्या फोल्डरमध्ये कॉपी होतील, त्या आतमध्ये डेस्कटॉप मध्ये हे जे सिम्बॉल होते ते. यांची इथे अँटीव्हायरस आहे का, अँटीव्हायरस पण डिलीट करून टाकायचं, काही गरज नाही. आजकाल विंडोज डिफेंडर सगळं आहे ना, त्याची काही गरज नाही. तर कंट्रोल पॅनल मध्ये जायचं आणि इथे कॅटेगरी मध्ये जाऊ आपण, इथे अनइन्स्टॉल प्रोग्राम मध्ये, आणि नेट प्रोटेक्टर जे आहे अँटीव्हायरस, एक त्याला परमनंट डिसेबल करायचा नाही तर सरळ अनइन्स्टॉल करून टाकायचं. मी तर सरळ अनइन्स्टॉल करून टाकतो. माझ्या स्वतःच्या कॉम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस नाही आता, काही गरज नाही आजकाल. ठीक आहे ना. बस याला अनइन्स्टॉल करून देतो मी. आता याला सगळं सांगावं लागतं. कोणता तरी एक ईमेल आयडी त्याला लिहून द्यायचा आणि एक नंबर देऊन द्यायचा, 10 कॅरेक्टर. ठीक आहे. इथे काहीतरी रँडम लिहून द्यायचं आणि कंटिन्यू अनइन्स्टॉलला क्लिक करायचं.
प्लीज एंटर द व्हॅलिड मोबाईल नंबर. अच्छा, त्याला काहीतरी चुकलं इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले, 10 टाकले. 10 डिजिट टाकल्याशिवाय तो घेत नाही. ठीक आहे. इट इज रिकमेंडेड नॉट टू अनइन्स्टॉल NPAV. क्लिक. हा, आता क्लिक यस टू कंटिन्यू प्रोटेक्शन. तर इथे यस नाही करायचं, आपल्याला नो करायचं. त्यांना म्हणायचं आता मी कॉम्प्युटर रिस्टार्ट करतोय. कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्यावर हे सगळे सिम्बॉल गायब होऊ शकतात म्हणा. कधी होतात कधी नाही होत. ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये त्यांना म्हणायचं इथे जो येलो फोल्डर आहे, त्या येलो फोल्डर आहे ना खाली फाईल एक्सप्लोरर, त्याला क्लिक करा म्हणायचं. आणि त्याला क्लिक करून डी ड्राईव्हवर जा म्हणायचं. झिप पीसी मध्ये डी ड्राईव्ह. तर डी ड्राईव्ह मध्ये तुम्हाला एनएडएस दिसेल म्हणा. एकदा त्यांनी एनएडएस लावलं की आपण सगळं काम करू शकतो. पण त्याला एनएडएस कसं नाही लावता आलं तर काय करायचं, म्हणून त्याला हे सांगायचं. आलं लक्षात. म्हणून मी काय करतो, नेहमी त्यांच्या डेस्कटॉपचं पूर्ण बॅकअप घेतो आणि बॅकअप घेऊन ते कॉपी करून ठेवतो. आणि ते एनएडएस सुद्धा डी ड्राईव्हवर टाकायचं आणि त्याला दाखवून द्यायचं की इथून एनएडएस सुरू होऊ शकतं. आता मी कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणून सांगायचं. आता आपण जे इथे रनला क्लिक करून रेग एडिट केलं आणि ELU ला आपण 1 केलं. इथे हे जे ELU आहे हे 1चं 0 केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये आता कॉम्प्युटर गेलं. आता जर आपण इथून फाईल एखादी कॉपी केली, कोणती डेस्कटॉपवरची फाईल कॉपी केली आणि ती आपण सी ड्राईव्हवर जर कॉपी केली, आता ही पेस्ट केल्यानंतर ती लगेच पेस्ट झाली. त्यांनी कंटिन्यू वगैरे काही नाही विचारलं, ऍडमिनिस्ट्रेटरची परमिशन नाही घेतली. आलं ना लक्षात. तर हे करण्यासाठी आपण हे सगळं काम केलं. ठीक आहे. आता आपल्याला ते NTVDM इन्स्टॉल करावं लागेल पुन्हा. तर इथे यांच्या कॉम्प्युटरवर NTVDM आहे का आपण पाहून घेऊ. NTVDM नाही टाकलेला आहे मला वाटतं इथे. आहे NTVDM आहे. पण आता या NTVDM मध्ये काय होतं, कधी कधी त्यातल्या काही फाईल्स असतात, या अँटीव्हायरस डिलीट करून टाकतं. मग त्या केसमध्ये काय करायचं, आपण आपल्या जवळचा NTVDM पुन्हा कॉपी करून द्यायचं. तर मी आता माझ्याजवळचा NTVDM कॉपी करतो. तर कॉपी करायला मी फाईल एक्सप्लोरर ओपन करतो माझ्याजवळचं. फाईल एक्सप्लोरर मध्ये इथे D कॉलन लिहून एंटर करायचं. आता ते तुला दिसणार नाही, मी रेकॉर्ड करतोय, तुला मग रेकॉर्डिंग पाठवेन. ठीक आहे. आता इथे NTVDMचं मी फाईल कॉपी करायची आहे. तर इकडे माझ्या कॉम्प्युटरचं D कॉलन लिहिलं मी फाईल एक्सप्लोरर मध्ये. ठीक आहे. याच्यात इन्स्टॉल मध्ये गेलो मी. इन्स्टॉल मध्ये NTVDM म्हणून ऑप्शन आहे, याच्यात गेलो आणि NTVDM मध्ये हे जे फोल्डर आहे हे मी कॉपी करतोय. तुला आता दिसत नाही आहे, मी रेकॉर्डिंग मध्ये तुला दिसेल रेकॉर्डिंग झाल्यावर. तर हे फाईल ट्रान्सफर असतं. तर फाईल ट्रान्सफर मध्ये काय होतं की लेफ्ट साईडला आपल्याला इकडे आपलं कॉम्प्युटर दिसतं आणि राईट साईडला समोरच्या व्यक्तीचं कॉम्प्युटर दिसतं. आता मला इथे त्याचं पूर्ण माय कॉम्प्युटरमध्ये जसं फाईल एक्सप्लोरर असतं तसं दिसतं. त्याचे सगळे फोल्डर दिसतात आहेत आणि इकडे आपले असतात. तर इकडनं आपण तिकडे कॉपी करू शकतो. तर आता मला कॉपी करायचं तर मी इथे वरती अपलोड केलं. तर अपलोड केल्यावर इथे फाईल कॉपी होते ते दिसतंय आपल्याला. आता किती % झालं वगैरे सगळं इथे आपल्याला दिसतं. इथे 14% झालंय. ते आपण जस्ट जनरल कॉपी पेस्ट करतो तसं जर केलं NADES वर, त्याच्यापेक्षा हे थोडं फास्ट असतं. त्याला म्हणतात फाईल ट्रान्सफर. ते इथे वरती असतं. इथे वरती स्क्रीन 1 आहे आणि इथे ब्राउज फाईल्स आहे. तर स्क्रीन 1 ला क्लिक केलं तर पूर्ण त्या समोरच्याचा स्क्रीन आपल्याला दिसतो आणि ब्राउज फाईल्स ला क्लिक केलं तर इथे फाईल ट्रान्सफरचं ब्राउज फाईल्स दिसतं. आता हे फाईल्स कॉपी होतात. हे कॉपी होऊ देऊ आपण पहिले. आता माझा 25% कॉपी झालाय, म्हणजे अजून याच्यापेक्षा तिप्पट वेळ लागणार आहे. काय होतं, अँटीव्हायरस जे असतं ते आपल्या NTVDMच्या काही फाईल्सला डिलीट मारून टाकतात. मग ते प्रॉपर इन्स्टॉल नाही होत. म्हणून मग अशा वेळेला फ्रेश आपल्या जवळचं NTVDM त्यात टाकायचं आणि त्यांना हे सांगून देशील, हे जे आता राईट साईडला आलं ना टर्न ऑन विंडोज बॅकअप, हे शक्यतोवर नाही करायचं म्हणा आणि त्याला मी 30 days करून टाकतो. आणि अपडेट विचारलं तर अपडेट नका करू म्हणा.
आता 50% कॉपी झालाय, इथे दिसत आहे. तसंच एनीडेस्कचं तुला सांगतो, एनीडेस्क जे असतं ना, तर आपल्या कॉम्प्युटरवरनं जर का स्पीड नसेल येत, तर ह्या ट्रे आयकॉन जे आहे खाली डेट अँड टाइमच्या तिथे शो हिडन आयकॉन आहे ना, इथे जाऊन एनीडेस्कला राईट क्लिक करायचं आणि क्विट म्हणून ऑप्शन येतं, ते क्विट करायचं. आता क्विट केलं ते बंद होऊन जाईल. हा, तर असं आपल्याजवळ तर क्विट करायचं, बंद करायचं. आता माझं रिक्वेस्ट पाठवतो मी, 5 मिनिटं झाले, त्याला ऍक्सेप्ट करशील. हा, तर एनीडेस्कची स्पीड जर येत नसेल व्यवस्थित, तर इथे शो हिडन आयकॉनला क्लिक करून इथे राईट क्लिक करून त्याला क्विट करून टाकायचं. ठीक आहे ना, आणि मग पुन्हा कॉपी करायचं. आणि कधी कधी एनीडेस्कला स्पीड नसेल तर मी समोरच्याला सांगतो की तुम्ही कॉम्प्युटर रिस्टार्ट करा. त्यांचा मोबाईलने किंवा कशाने त्यांनी वायफायने कनेक्ट केलेलं असतं ना, तर जर रिस्टार्ट केलं मशीन तर स्पीड एकदम चांगली पकडते, फास्ट चालायला लागते. आता म्हणजे फाईल ट्रान्सफर चालू आहे, झालाय, फाईल ट्रान्सफर पूर्ण झालं आणि इथे डी ड्राईव्हवर फाईल्स कॉपी झाली. एनटीव्हीडीएम इथे कॉपी झालं. त्याच्यासाठी मी काय केलं, फाईल ट्रान्सफर मध्ये गेलो आणि इथे पहा डी कोलन करून डायरेक्ट फोल्डरचं नाव कधीच नाही लिहायचं. इथे फक्त डी कोलन लिहून एंटर करायचं आणि मग जे फोल्डर ओपन करायचं असेल ते फोल्डर ओपन करायचं. नाही तर फास्ट काम नाही होत, खूप स्लो काम होतं. आता आपण ह्या एनटीव्हीडीएम ला इन्स्टॉल करू. एनटीव्हीडीएम मध्ये जाऊ, सगळ्यात वरती जे बीआर आहे, बीआर ला क्लिक करू आणि इथे इन्स्टॉल आहे, तर इन्स्टॉलला नेहमी राईट क्लिक करून रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. हे दिसतंय ना. हा, आता हे रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर मी केलं. आता एनटीव्हीडीएम पूर्ण इन्स्टॉल होईल. बस आता एनटीव्हीडीएम इन्स्टॉल झालं की कॉम्प्युटरला रिस्टार्ट मारायचं आणि त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर चालू करून पहा. ठीक आहे, तर आता हे मी कट करू का आता. ठीक आहे ना, तर मी आता कट करतो. तो हे एनटीव्हीडीएम इन्स्टॉल पूर्ण झालं की त्याला कॉम्प्युटरला रिस्टार्ट मारायला सांग आणि सॉफ्टवेअर सुरू होतं का विचार करू. तर आता हे एनटीव्हीडीएम इन्स्टॉल होत असताना तो मध्येच एक असं देतो, डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल वाव 32, त्याला येस करायचं. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर खाली एक ब्लिंकिंग होतं, कधी कधी दिसत नाही ते. आता हे झालं, इथे एक खाली सिम्बॉल आला पहा, दिसतोय. हा, त्याला क्लिक केलं की तो म्हणतो ऍडव्हान्स INF इन्स्टॉल, एनटीव्हीडीएम वॉज इन्स्टॉल, यू मे नीड टू रिबूट इन ऑर्डर टू एक्झिक्यूट द लोडर. म्हणजे आता हे जे आपण टाकलेलं आहे एनटीव्हीडीएम, हे वर्क करण्यासाठी आपल्याला रिस्टार्ट करण्याची गरज आहे, असं तो म्हणतोय. डू यू वॉन्ट टू रिस्टार्ट, तर त्याला मी आता येस करतो. रिस्टार्ट झाल्यानंतर